माझ्या आईला प्रकृतीचा थोडा त्रास असल्यामुळं तिला उठता बसता येत नव्हतं. तर मी सरकारी दवाखान्यात जेव्हा भरती करायला आलो तर तेव्हा त्यांनी थातूरमातूर जी चिकित्सा राहते ती केली. त्याच्यानंतर मला त्यांनी सांगितलं की तुम्हाला सी टी स्कॅन करावं लागेल. तर त्याच्यासाठी मला जवळपास मला अर्धा तास स्ट्रेचरसाठीच फिरावं लागलं. तिथं स्ट्रेचरचा बंदोबस्त नव्हता, कोणताही कर्मचारी हजर नव्हता आणि हजर होते ते पण उडवाउडवीचे उत्तरं देत होते. आणि त्यामुळं मला स्वतः स्ट्रेचर घेऊन माझ्या आईला त्याच्यावर टाकून जवळपास मागचं दार बंद केलं होतं. आम्ही त्यांना विनंती केली होती की CMO साहेबाकडे चाबी आहे म्हणे. CMO साहेबाला पण विनंती केली, पण त्यांनी सांगितलं की डीन साहेबांच्या आदेशामुळं आम्ही दरवाजा बंद ठेवलेला आहे. तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला फिरून जावं लागेल. आणि त्यामुळं आम्हाला खूप गैरसोय झाली आणि खूप भीतीदायक वातावरण त्या मेडिकल कॉलेज परिसरात आहे. त्यामुळं धाकधूक मनात ठेवून आम्ही त्या सी टी स्कॅनपर्यंत पोचलो. आणि तिथून सी टी स्कॅनवरून आल्यानंतर तरी पण ती ट्रीटमेंट व्यवस्थित झाली नव्हती. जेव्हा मी काही लोकांना फोन केले किंवा विनंती केली तेव्हा त्यांनी ते ट्रीटमेंट चालू केली. तर माझ्यासोबत आतापर्यंत असं घडलेलं आहे. कोणत्याच कर्मचाऱ्याने तिथं सहकार्य केलं नाही. सगळेजण उडवाउडीचे उत्तरं देत होते. त्यामुळं खूप निराशा झाली आणि यावर काहीतरी कठोर कारवाई प्रशासनाने करावी अशी हात जोडून विनंती करतो. तुमच्या आईचं नाव काय? इंदुबाई शंकरराव खांडेकर.